चला गुड इव्हिनिंग. चला सगळ्यांना गुड इव्हिनिंग. दिवाळी दिवाळीच्या दुसऱ्या दिवशीच्या सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा. पा आपल्याला टीईटी मध्ये याच्या आधीचा जर तुम्ही विचार केला असेल किंवा प्रिव्हियस पेपर पाहिले असतील तर एक गोष्ट तुमच्या लक्षात आली असेल की मागील टीईटी मध्ये किंबहुना बऱ्याच एक्झाम मध्ये आपल्याला त्रिकोणी संख्या आणि मूळ संख्या यावर बरेच प्रश्न विचारलेले आहेत. त्रिकोणी संख्या आणि मूळ संख्या दिसायला खूप सोपे टॉपिक आहे, परंतु यावरचे जेव्हा प्रश्न विचारले जातात तेव्हा काय होतं की आपले प्रश्न चुकून जातात. मी नेहमी एक गोष्ट सांगत असतो, काय सांगत असतो की आपल्याला न येणारे प्रश्न आले नाही तर चालते, बरोबर आहे, पण जे प्रश्न वारंवार येतात जे प्रश्न आपल्याला वारंवार विचारले जातात ते प्रश्न चुकता कामा नये, किंवा जे आपण काय म्हणतो की इझी क्वेश्चन असतात ते चुकता कामा नये. म्हणून आजचा हा टॉपिक जो आहे हा मुद्दामून घेतलेला आहे मी, की जेणेकरून तुमच्या ज्या कन्सेप्ट आहेत त्या क्लिअर झाल्या पाहिजे आणि प्रत्येक टीईटीच्या एक्झाम मध्ये त्रिकोणी संख्येवर मूळ संख्येवर प्रश्न विचारलेलाच आहे. तर त्रिकोणी संख्या कशाला म्हटलं जातं? त्रिकोणी संख्या साधी सरळ याची डेफिनेशन आपल्याला सांगता येईल. काय सांगता येईल? पहा की क्रमशः ज्या नैसर्गिक संख्या असतात, क्रमशः म्हणजे क्रमाने येणार, क्रमशः लगतच्या दोन नैसर्गिक संख्यांच्या गुणाकाराची निमपट म्हणजे त्रिकोणी संख्या होय. आता याचा अर्थ काय होतो? तर अर्थ साधा सिंपल आहे की क्रमाने येणाऱ्या कोणत्याही दोन नैसर्गिक संख्या जर आपण घेतल्या, जसं उदाहरणार्थ तीन नंतर येणारी 4 असते, भागेला याची अर्धी करायची म्हणजे निमपट करायची. 3 चौक 12 भागेला 2 म्हणजे 4 त्रिक 12 भागेला 2 म्हणजे बेसक 12. 6 काय असेल तर त्रिकोणी संख्या असेल. दुसरं एक्झाम्पल, समजा उदाहरणार्थ 11 गुणेला 12 आपण जर घेत असेल, त्याची निमपट त्याचे अर्धे करायचे म्हणजे होईल त्रिकोणी संख्या. बे एक बे, बेसक 12, 11 7 66, ही सुद्धा काय होईल? त्रिकोणी संख्या. कोणती? तुम्हाला जर 20 गुणेला 21 भागेला 2 केलं, बे 10 20, 21 गुणेला 10 किती होतं? 210, ही सुद्धा काय होईल? त्रिकोणी संख्या होईल. एवढी सिंपल डेफिनेशन याची आहे. किंवा दुसऱ्या भाषेमध्ये आणखी एक डेफिनेशन जर सांगायची झाल्यास काय होईल पहा, क्रमशः 1 पासून नैसर्गिक संख्यांची बेरीज करत गेल्यास, नैसर्गिक संख्यांची बेरीज करत गेल्यास तयार होणाऱ्या संख्या. आता याचा अर्थ काय? याचा अर्थ सिंपल आपल्याला एकच सांगता येईल, एक एक संख्या ऍड करत जायचं. काय करायचं? एक एक संख्या ऍड करत जायचं. म्हणजे पहिली संख्या 1 आहे, ही एक त्रिकोणी संख्या आहे. या 1 मध्ये परत एक संख्या 2 ऍड केली, 3 झाले. परत 1 + 2 याच्यामध्ये आणखी एक संख्या ऍड करत जायची, 3 आणि 2 5 आणि 1 6. परत 1 + 2 + 3 याच्यामध्ये 4 ऍड करायचे 10. परत 1 + 2 + 3 + 4 याच्यामध्ये परत 5 ऍड करायचे, 10 आणि 5 15. ह्या ज्या तयार होणाऱ्या संख्या आहेत यांना म्हटलं जातं त्रिकोणी संख्या. यांना काय म्हटलं जातं? त्रिकोणी संख्या असे म्हटले जाते. क्लिअर? इथपर्यंत कोणाला काही डाऊट? इथपर्यंत कोणाला काही अडचण आहे का? ओके, चला फास्ट. आता मला तुम्ही 1 ते पहा
1 ते 100 पर्यंतच्या 1 ते 150 पर्यंतच्या 150 पर्यंतच्या एकूण त्रिकोणी संख्या किती पर्यंतच्या एकूण त्रिकोणी संख्या किती? चला काढा पटापट. त्रिकोणी संख्या काढायचे आहेत तुम्हाला. एक 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 ऍड करत जायचं. समजलं ना तुम्हाला काय करायचं? तर एक एक संख्या त्याच्यामध्ये ऍड करत जायचं. क्लिअर? चला पटापट काढा. 1 पासून आपल्याला काय करायचे आहे? तुम्हाला प्रश्न येते 1 ते 100 पर्यंतच्या एकूण त्रिकोणी संख्या किती? 1 ते 100 पर्यंतच्या मूळ संख्या किती? 1 ते 100 पर्यंतच्या त्रिकोणी संख्यांची बेरीज किती? 1 ते 100 पर्यंतच्या मूळ संख्यांची बेरीज किती? तर इथं आपल्याला त्रिकोणी संख्या पटापट पटापट आल्या पाहिजे. चला फास्ट काढा. काढा लवकर लवकर. कोणकोणत्या आहेत मला सांगा. फास्ट काढा लवकर लवकर. कोणकोणत्या आहेत त्या मला सांगा. फास्ट कोणकोणत्या येतील? चला जर आपण काढल्या तर कोणकोणत्या येतील? एक एक ऍड करत जायचं. एक एक ऍड करत जायचं. काय होईल? पहिली त्रिकोणी संख्या 1, त्याच्यानंतर 3, नंतर 6, नंतर 10, नंतर 15. चला काढत चला. फास्ट काढत चला. कोणकोणत्या आहेत सांगा. 15 मध्ये 6 मिळवले किती होईल? 21. 21 मध्ये 7 मिळवले 28. 28 मध्ये 8 मिळवले किती होतील? 36. 36 मध्ये 9 मिळवले किती होतील? 45. 45 मध्ये 10 मिळवले किती होतील? 55. 55 मध्ये 11 मिळवले किती होतील? 66. 66 मध्ये 12 मिळवले किती होतील? 78. 78 मध्ये 13 मिळवले किती होतील? 91. 91. 91 नंतर कोणती होईल? 91 मध्ये 14 मिळवले किती होईल? 105. चला पटापट. कोणकोणत्या आहेत सांगा मला. तुम्ही काढा. तुम्ही काढा पटापट. 105. याच्यामध्ये सिम्पली एकच करायचं पा. एक एक संख्या ऍड करत जायची. काय करायचं पा? तुम्हाला जर त्या एकदा काढता आल्या म्हणजे तुम्हाला त्या पाठच होऊन जातात पा. ही 1 1 अधिक 2 3. 1 अधिक 2 अधिक 3 किती? 6. त्यानंतर 1 अधिक 2 अधिक 3 अधिक 4 किती होईल? 10. आता याच्यामध्ये परत 5 मिळवायचे किती होईल? 15. परत त्याच्यामध्ये 6 मिळवायचे किती होईल? 21. परत त्याच्यामध्ये 7 मिळवायचे किती होईल? 28. परत त्याच्यामध्ये 8 मिळवायचे किती होईल? 36. परत त्याच्यामध्ये 9 मिळवायचे किती होतील? 9 मिळवले तर 45. ओके. असं करत करत आपल्याला त्या काढायच्या. ओके. 105 पर्यंत मी तुम्हाला काढून दिल्या. त्याच्या पुढच्या काढा. कोणकोणत्या आहेत सांगा पटापट. चला कारण तुम्ही काढल्याशिवाय तुम्हाला त्या येणार नाही. फास्ट. 105 मध्ये किती मिळवाल? 15. 120. त्याच्यानंतर 16 मिळवले किती होतील? 16 मिळवले किती होतील? 136. 17 मिळवले 153. चला फास्ट सांगत चला. किती होतील तर? 171. ह्या सगळ्या काय आहेत? यांना म्हटलं आता त्रिकोणी संख्या. यांना काय म्हटलं आता? त्रिकोणी संख्या. इन शॉर्ट काय डेफिनेशन सांगितली मी तुम्हाला? कोणत्याही दोन लगतच्या नैसर्गिक संख्यांच्या गुणाकाराची निमपट म्हणजे काय? 15 गुणिला 16 भागेला 2 बेकबे 2 16 15 20. हे पाय 120 इथं दिलेली. जर तुम्ही इथं 19 गुणिला 20 केलं तर काय होईल? भागेला 2 म्हणजे किती होईल इथं? 190.
किती होईल 171 मध्ये किती मिळवाल 19 म्हणजे किती होईल 190. चला चला फास्ट. यांना म्हटलं तर त्रिकोणी संख्या. आता लक्ष द्या पुढे. त्रिकोणी संख्येची आपल्याला काय काय विचारलेली असते. त्रिकोणी संख्येमध्ये आपल्याला काय काय कोणकोणते प्रश्न विचारले जातात. ह्या झाल्या त्रिकोणी संख्या. आता याच्यावर प्रश्न काय, पहिली गोष्ट याची कॅरेक्टरिस्टिक आहेत, काही काही याचे वैशिष्ट्य आहेत. काय काय वैशिष्ट्य आहेत पहा. कोणत्याही दोन लगतच्या त्रिकोणी संख्येची बेरीज ही वर्ग संख्या असते. काय असते पहा, कोणत्याही लगतच्या कॅरेक्टरिस्टिक पाहू आपण. नंबर 1 काय, कोणत्याही लगतच्या, हे असे प्रश्न विचारतात तुम्हाला, लगतच्या त्रिकोणी संख्येची बेरीज, त्रिकोणी संख्येची बेरीज वर्ग संख्या असते. बेरीज काय असते, वर्ग संख्या असते, वर्ग संख्या असते. आता मगाशीच आपण पाहिलं काय, तर इथं जर तुम्ही पाहिलं या दोघांची जर बेरीज केली तुमची तर किती होईल, किती होईल या दोघांची 6 5 11चा 1 हातचाला 1 किती होते 4 5 3 9 5 3 8 किती होते 81. 10 आणि 15 किती होते 25. इथे किती होते 21 आणि 28 किती होतं 49. म्हणजे कोणत्याही दोन त्रिकोणी संख्येची बेरीज केली आपण 3 आणि 6 किती होतं 9. 9 25 49 81 हे सगळे काय आहेत, तर ह्या वर्ग संख्या आहेत. म्हणजे साधारणतः तुम्ही एक त्रिकोणी संख्या 1 3 6 10 15 21 28 36 त्यानंतर 45 55 66 यातल्या कोणत्याही दोन त्रिकोणी संख्या जर घेतल्या तर त्याची बेरीज जी आहे तुमची 3 आणि 4 6 आणि 3 9 16 25 हे किती होतात 36. याची बेरीज किती होते 4 64. याची बेरीज किती होते 100. ह्या ज्या सगळ्या आहेत यांना काय म्हटलं जातं, कोणत्याही दोन लगतच्या त्रिकोणी संख्येची बेरीज ही काय होते वर्ग संख्या होते. काय असते वर्ग संख्या असते. आता त्रिकोणी संख्येचा पाया जर दिला असेल आपल्याला, तुम्हाला विचारलेले आहेत प्रश्न साधारणतः 19च्या टीईडी मध्ये विचारलेला आहे, 17च्या टीईडी मध्ये विचारलेला आहे, 18च्या टीईडी मध्ये विचारलेला आहे की पाया दिला असताना त्रिकोणी संख्या काढणे. आता एखाद्या संख्येचा जर तुम्हाला पाया दिला, उदाहरणार्थ पाया दिला आणि या पाया दिल्यानंतर तुम्हाला पाया दिला असता त्रिकोणी संख्या आपल्याला काढायची. ओके, तर ती कशी काढायची, त्रिकोणी संख्या काढणे. जर आपल्याला पाया दिला असेल आणि त्रिकोणी संख्या काढायची असेल तर काय करायचं पहा. जो पाया दिलेला आहे तुम्हाला त्या पायाच्या समोरची संख्या घ्यायची. काय करायचं, पायाच्या समोरची संख्या घ्यायची, समोरची संख्या भागेला करायचे 2. तुमची काय निघेल त्रिकोणी संख्या निघेल. काय निघेल तुमची त्रिकोणी. म्हणजे त्रिकोणी संख्येचा जर तुम्हाला पाया दिला असेल आणि त्रिकोणी संख्या काढायला सांगितली असेल तर ते अगदी सोपं आहे. ओके, त्यानंतर समजा तुम्हाला त्रिकोणी संख्या दिलेली आहे आणि त्या त्रिकोणी संख्येचा पाया काढायचा आहे. त्रिकोणी संख्येचा पाया काढणे, संख्येचा पाया काढणे. ओके, समजा उदाहरणार्थ एखादी कोणतीही संख्या दिलेली असेल, आपण एक्झाम्पल घेऊच ते नंतर, तर काय करायचं, त्रिकोणी संख्येच्या दुपटीतून मोठ्यात मोठ्या कोणत्या संख्येचा वर्ग वजा होतो, मोठ्यात मोठ्या कोणत्या संख्येचा वर्ग वजा होतो, कोणत्या संख्येचा वर्ग वजा होतो ती संख्या. बस एवढ्याच गोष्टी आपल्याला माहित पाहिजे, आपण सगळं काढू शकतो. आता आपल्याला पाहिजे त्याच्यावरचे एक्झाम्पल. ह्या दोन गोष्टी समजल्या का तुम्हाला, त्रिकोणी संख्येचा पाया दिला असताना त्रिकोणी संख्या कशी काढायची, त्रिकोणी संख्या दिली असताना पाया कसा काढायचा. तिसरा प्रश्न असते तुम्हाला की नंतरची त्रिकोणी संख्या काढणं, आधीची त्रिकोणी संख्या काढणं.
तर एक एक गोष्ट आपल्याला पाहायची आहे. ओके, तर पहिली गोष्ट पाहायची आपल्याला, पाया दिला असता त्रिकोणी संख्या काढणे. पाया दिला असता त्रिकोणी संख्या काढणे. छोटी कन्सेप्ट आहे पण खूप महत्वाची आहे. त्रिकोणी संख्या काढणे. संख्या काढणे. आता उदाहरणार्थ पहिलं गणित दिलेलं आहे तुम्हाला, 15 पाया असणारी त्रिकोणी संख्या कोणती? 15 पाया असणारी त्रिकोणी संख्या कोणती? चला पटापट सांगा. असणारी त्रिकोणी संख्या. साधं लॉजिक आहे. काय करायचं तुम्हाला आधीच सांगितलं मी. काय करायचं, तुम्हाला त्रिकोणी संख्या दिलेली आहे का नाही, तुम्हाला काय दिलेला आहे? पाया. मग पाया घ्यायचा, त्याच्या समोरची संख्या घ्यायची, भागेला 2 करायची, तुमची त्रिकोणी संख्या निघेल. काय? बेक बे 16 आणि 15 20 म्हणजे 120. 15 पाया असणारी त्रिकोणी संख्या तुमची कोणती होईल? 120. कोणती होईल? 120. काही सोडवायचं नाही, आपल्याला माहित पाहिजे. फक्त आपल्याला त्रिकोणी संख्या माहित पाहिजे, कारण तुम्हाला याच्यावर बरेच प्रश्न येतात आणि प्रश्न एवढे खतरनाक असतात की तुम्हाला मग नंतर तिथं समजत नाही. ओके, समजा तुम्हाला दिलेला आहे उदाहरणार्थ 10 पाया असणारी त्रिकोणी संख्या कोणती? तर काय करता येईल आपल्याला? 10 गुणेला 11 भागेला 2 म्हणजे 1 म्हणजे 10, 11 पाची 55. किती होईल? 11 पाची 55 हे सेकंड. तुम्हाला दिलं 20 पाया असणारी, 20 गुणेला 21 भागेला 2 म्हणजे किती होईल तुमची? 210. कोणती होईल? 210. हे झालं तुमचं पाया दिलेला असताना त्रिकोणी संख्या काढणं. पण हे आता तुम्हाला प्रश्न दुसरा आहे. काय? की त्रिकोणी संख्या दिली असताना पाया कसा काढायचा? काय करायचं? त्रिकोणी संख्या दिली असताना पाया कसा काढायचा? त्रिकोणी संख्या दिली असताना पाया काढणे. ओके, काय करायचं पहा. समजा उदाहरणार्थ तुम्हाला एखादी त्रिकोणी संख्या दिलेली आहे, उदाहरणार्थ 55. ओके, तुम्हाला दिलाय, प्रश्न दिलेला आहे 55 या त्रिकोणी संख्येचा पाया किती? प्रश्न दिलेला आहे तुम्हाला, काय दिलेला आहे? 55 या त्रिकोणी संख्येचा पाया किती? त्रिकोणी संख्येचा पाया किती? आता सिंपली त्रिकोणी संख्या दिलेली आहे आपल्याला, त्याचा आपल्याला पाया काढायचा आहे. तर या 55 चे करायचे डबल. 55 गुणेला 2 किती होतं? 110. 55 चे काय केले आपण? डबल केले. तुम्ही नोट्स लिहून घ्या का, खूप महत्वाचा आहे. बऱ्याच वेळेला विचारलेला प्रश्न आहे. आपण खूप मोठमोठे प्रश्न करत बसतो, खूप मोठमोठे चॅप्टर करत बसतो आणि काय होतं माहितीये का, त्याच्यावर एकच प्रश्न विचारला जातो आणि चिल्लर वरही एकच प्रश्न विचारला जातो. चिल्लर प्रश्न चुकता कामा नये. माझा मुद्दा नीट लक्षात घ्या. चिल्लर प्रश्न कोणतेच चुकता कामा नये. ओके, काय सांगितलं मी तुम्हाला की 55 ची करायची डबल. आता या 110 मधनं मोठ्यात मोठा वर्ग किती वजा होऊ शकतो? 110 मधनं, कारण तुम्हाला वर्ग पाठच पाहिजे. 7चा वर्ग 49, 8चा 64, 9चा 81, 10चा 100, 10चा म्हणजे याच्यातून आपण 11चा 121 होतो. तर 110 पेक्षा ती संख्या मोठी होते, म्हणून आपण ती वजा नाही करू शकत. आपण काय करू शकतो? तर 10चा वर्ग याच्यातून वजा करू शकतो 100. 110 मधून 100 गेले, किती राहिले? 10 राहिले. आणि गंमत पहा, ज्या संख्येचा वर्ग तुम्ही वजा करता, काय बोललो मी? ज्या संख्येचा वर्ग तुम्ही वजा करता याची वजाबाकी तेवढीच येते. याची वजाबाकी किती येते? तेवढीच येते. कशाचा वर्ग वजा केला आपण? 10चा. 110 वजा 100 केले, तुमचा आन्सर. म्हणजेच 55 या त्रिकोणी संख्येचा पाया, 55 या त्रिकोणी संख्येचा किती आहे? संख्येचा पाया हा किती आहे? तर तो 10 आहे. किती आहे? 10 आहे. क्लिअर इथपर्यंत? इथपर्यंत कोणाला काही न समजलं असेल तर सांगा. ओके,
चला नेक्स्ट पुढलं. चला आता समजा तुम्हाला दिली 91. 91 या त्रिकोणी संख्येचा पाया किती? चला काढा पटकन. संख्येचा पाया किती? चला फास्ट काढा. तिसरं एक गणित घेऊ आपण. 136 या त्रिकोणी संख्येचा पाया. फक्त इथं देत असताना आपल्याला त्रिकोणी संख्याच दिल्या गेली पाहिजे. आलं का लक्षात? जर त्रिकोणी संख्या दिलेली नसेल तर तुमचा पाया निघणार नाही, एवढं लक्षात ठेवा. त्रिकोणी संख्या जर नसेल दिलेली इथं तर तुमचा पाया निघणार नाही. या संख्येचा पाया किती? चला काढा पटपट. संख्येचा पाया. आणि सगळ्यात इम्पॉर्टंट याच्या नंतरचा प्रॉब्लेम आहे. चला फास्ट. तुम्हाला 91 या त्रिकोणी संख्येचा पाया काढायचा आहे आणि 136 या त्रिकोणी संख्येचा पाया काढायचा आहे. हे सोडवाय आणि हे सोडवाय. चला काढा पटापट. काय होईल? अगदी सिंपल आहे, अगदी सिंपल आहे, काही याच्यामध्ये अवघड नाहीये. काय करायचं? काय सांगितलं मी तुम्हाला? जे जे सांगितलं ते ते फॉलो करायचं, दुसरं काहीच नाही करायचं. काय करायचं? दुप्पट. 91 गुणेला 2 किती होतात? 182 182 मधून कोणता वर्ग वजा होते? तर 12चा 144, 13चा 169, 14चा 196. म्हणजे याच्यातून आपण 169 वजा करू शकतो. याच्यातून किती वजा करू शकतो आपण? 169 वजा करू शकतो. आता 169 जर वजा केलं, 12तून 9 गेले, 3 राहिले, वापस दिला, 8तून 1 गेले, किती राहिले? 13. हा जो आहे हा 13चाच काय होता? वर्ग होता. म्हणजेच 91चा पाया, 91चा पाया किती आहे? 13. हे तुमचा आन्सर. आता इकडे 136 इंटू 2 किती होता? 6 दुनी 12 चे 2, चला 1, 3 दुनी 6 आणि 7, 272. 272 मधून काय वजा कराल? 272 मधून काय वजा कराल? 15चा 225, 16चा 256, 17चा 289. 289 मोठा होते म्हणून आपल्याला काय करावं लागेल? 256 याच्यातून काय करावं लागेल? वजा करायला लागेल. 12तून 6 गेले, 6 राहिले, वापस दिला, 7तून 6 गेले, 1 राहिला, 2तून 2 गेले, 0. म्हणजे काय? तर 136 या त्रिकोणी संख्येचा पाया, या त्रिकोणी संख्येचा पाया किती राहील? तर तो राहील 16. किती राहील? 16. क्लिअर? म्हणजे पहा, 3 गोष्टी मी तुमच्या क्लिअर केलेल्या आहेत. पहिली गोष्ट, त्रिकोणी संख्या कशाला म्हणतात? तर जवळच्या 2 नैसर्गिक संख्यांच्या गुणाकाराची अर्धी म्हणजे त्रिकोणी संख्या. क्लिअर? त्यानंतर जर आपल्याला बेस दिलेला असेल, पाया दिलेला असेल, तर पाया गुणेला समोरची संख्या भाग्याला 2 करायची, तुमची त्रिकोणी संख्या निघून जाईल. जर तुम्हाला त्रिकोणी संख्या दिलेली असेल आणि तुम्हाला जर बेस विचारला असेल, पाया विचारला असेल, तर त्या त्रिकोणी संख्येची डबल करायची आणि डबल केल्या त्या त्रिकोणी संख्येतून मोठ्यात मोठ्या कोणत्या संख्येचा वर्ग वजा होतो, ज्या संख्येचा वर्ग वजा होईल ती संख्या असते त्या त्रिकोणी संख्येचा बेस पाया. क्लिअर इथपर्यंत? आता सगळ्यात इम्पॉर्टंट प्रॉब्लेम जे आहे की नंतरची आणि आधीची त्रिकोणी संख्या काढणं, हे सगळ्यात किचकट काम. आलं का लक्षात? ते आपल्याला पाहायचंय. इथपर्यंत कोणाला काही अडचण? इथपर्यंत कोणाला काही अडचण? चला पटापट पहा. मी वारंवार तुम्हाला एक गोष्ट सांगून राहिलो, ती मुद्दा लक्षात घ्या. बऱ्याच वेळेला तुम्हाला त्रिकोणी संख्या आणि मूळ संख्येवर प्रश्न विचारलेले आहेत. मी टॉपिक घेणार नव्हतो हा, पण मला समजलं जेव्हा मी ओव्हरलुक केलं तेव्हा बऱ्याच वेळेला प्रश्न विचारलेले आहेत. म्हटलं एका लेक्चर मध्ये जर यांना मिळत असतील मार्क तर का नको घ्यायला. क्लिअर? चला नेक्स्ट पाहता. आपल्याला आता इथपर्यंत कोणाला काही डाऊट आहे का? असेल तर पटकन सांगा मला. चला घ्या. 105 या त्रिकोणी संख्येच्या
प्रश्न लिहा. या त्रिकोणी संख्येच्या आधीची 7वी व नंतरची 9वी त्रिकोणी संख्या कोणती? 9वी त्रिकोणी संख्या कोणती? प्रश्न खूप मस्त आहे. आता तुम्हाला अशा दोन नाही विचारत. तुम्हाला काय करते की तुम्हाला इनशॉर्ट मध्ये एक तर आधीची विचारेल किंवा नंतरची विचारेल, तर आपण दोन्ही एकत्रच काढू. काय प्रॉब्लेम आहे? पहिलं समजून घ्या काय काय करायचं. पहा, लक्ष द्या. आता आपल्याला प्रश्न काय दिलेला आहे की बा 105 या त्रिकोणी संख्येच्या नंतरची काढायची आणि आधीची काढायची. आता फक्त इथं इथं दिलेली त्रिकोणी संख्या आहे. मग आपल्याला काय करायचंय, तर 105 ही जी संख्या आहे याच्या नंतरची काढायची आहे. नंतरची कोणती काढायची आहे? तर नंतरची काढायची आपल्याला 9वी. कोणती काढायची आहे? 9वी. आणि आधीची कोणती काढायची आहे? तर आधीची काढायची आपल्याला 7वी. ओके, आधीची 7वी. ह्या दोन गोष्टी आपल्याला काढायच्या आहेत. आता ह्या काढताना काय करायचं, लक्ष द्या. सगळ्यात पहिले या 105 चा काढायचा आहे आपल्याला पाया. काय काढायचा आहे? पाया. मग 105 चा पाया काढत असताना आपण काय करतो, याची डबल करतो. 105 इंटू 2 किती होतात? 210. किती होतात? 210. आता या 210 मधून मोठ्यात मोठ्या कोणत्या संख्येचा वर्ग वजा होतो? तो 14चा होतो. 14चा 196, 13चा 169, 15चा 225. मग आपण याच्यातून 14चा वर्ग जो आहे किती? 196. हा आपण काय करू? रिड्यूस करू, मायनस करू, कमी करू. याचा आन्सर किती येईल तुमचं? 14. किती येईल? 14. म्हणजे 105 या संख्येचा पाया, 105 चा पाया किती झाला? तर तो 14 झाला. ही झाली आपली पहिली स्टेप. स्टेप नंबर 1. काय केलं आपण? पहिले जी त्रिकोणी संख्या तुम्हाला दिलेली आहे त्याचा काय काढला आपण? बेस काढला, पाया काढला. आता आधीची आणि नंतरची काढायची आहे. मग आधीची आणि नंतरची काढताना याच्यामध्ये काय करायचं? थोडेसे चेंजेस करायचे. आपला जो पाया दिलेला आहे, जर आधीची काढायची असेल, आधीची संख्या काढायची असेल, आधीची संख्या जर काढायची असेल तर पायामधून ती संख्या काय करायची? वजा करायची. किती काढायची? 7वी. तर 14 वजा 7 करायची. 14 वजा 7 म्हणजे आले किती? 7. हे झाली त्या 7व्या संख्येचा हा झाला पाया. म्हणजे काय? आधीच्या 7व्या संख्येचा पाया. 7व्या संख्येचा पाया किती झाला? तो 7 झाला. ओके, मग आता हा 7 झालेला आहे ना, तर पाया भेटला तुम्हाला आधीच्या संख्येचा. 7 गुणेला 8 भागेला 2 म्हणजे काय होईल? बेकबे बेचुका 7 चोक 28. म्हणजे त्याचा अर्थ काय की 105 च्या आधीची 105 च्या आधीची 7वी संख्या कोणती आहे तुमची? 28 हे तुमचा आन्सर. आता काढायची आहे नंतरची. तर याच्यामध्ये नंतरची काढायची असेल तर पायामध्ये काय करायचं? पायामध्ये मिळवायचं किंवा ऍड करा. किती आहे? 14. 14 मध्ये 9 मिळवायची. 14 आणि 9 किती होतात? 14 आणि 9 किती होतात? 23. 23. म्हणजे नवीन या 9व्या संख्येचा हा भेटला आपल्याला पाया. काय भेटला आपल्याला? पाया. आता बस, पाया भेटला ना आपल्याला, तर संख्या काढायची. किती होते संख्या? 23 गुणेला 24 भागेला 2. बेक बे 12 दुने 24, 12 त्रिक 36 चे 6, 8 आले 3, 12 दुने 24 आणि 3 27. किती झाला? 276. किती आला? 276. याचा अर्थ काय? तर पहा, 105 नंतरची 9वी त्रिकोणी संख्या कोणती आहे? 276. आणि 105 च्या आधीची
सहावी त्रिकोणी किती आहे? सातवी. सातवी त्रिकोणी संख्या कोणती आहे? तर ती 28. कोणती आहे? 28. पहा 28 आहे का? तर 105च्या आधी किती पाहिजे आपल्याला? सातवी. 105च्या आधी सातवी. कुठं आहेत 105? हा, हे 105 आहे तिथं. याच्या आधीची आपल्याला सातवी पाहिजे. 1 2 3 4 5 6 आणि हे 7 नंबर 28 आली का? 105च्या आधीची सातवी म्हणजे 1 2 3 4 5 6 7 सातवी 28 आली. आता आपण याच्या नंतरची नववी काढली नाहीये. 2 3 4 5 6. जर तुम्ही नववी काढली असती तर तुम्हाला नववी सुद्धा ही जी आहे आपली किती आलेली आहे? किती आलेली आहे नववी आपली? नववी आलेली आपली 276. तर तुमचा आन्सर आला असतं किती? 276. क्लिअर? क्लिअर का? चला नेक्स्ट अजून एक एक्झाम्पल पाहायचं आहे आपल्याला. अजून एक एक्झाम्पल पाहायचं आहे. घ्या 153. पुढलं घ्या एक्झाम्पल. 153 नंतरची 11वी व आधीची 9वी त्रिकोणी संख्या कोणती? चला काढा बरं तुम्ही पटकन. चला 153 नंतरची आणि आधीची त्रिकोणी संख्या काढायची आहे तुम्हाला. फास्ट, एका मिनिटात निघाल्या पाहिजे. चिल्लर प्रॉब्लेम आहे, मार्क भरपूर आहे. प्रॉब्लेम जरी चिल्लर असलं तरी सुद्धा मार्क तुम्हाला परफेक्ट देते. चला फास्ट काढा लवकर. एकशे 53 नंतरची चलो निकालो फास्ट. पहा काय करता येईल. पहिले 153 चा पाया काढा. किती आहे? 153 चा पाया किती येईल? 153 चा पाया 153 इंटू 2 किती होईल? 3 दुणे 6, 5 दुणे 10, 0, बेक 306 किती होईल? 306. या 306च्या जवळचा वर्ग कोणता आहे? तर 289 आहे. किती आहे? 289. हा 289 कशाचा वर्ग आहे? याच्यातून वजा करा. 16तून 9 गेले 17 आले, वापस 10तून 9 गेले 17. म्हणजे किती होते? या 153 चा पाया झाला किती? 17. ओके. आता या आपल्याला 9वी काढायची आहे. 17 प्लस 9 आणि इथं करायचे 17 प्लस नंतरची 11वी. चला 17 प्लस 11 करा आणि इथं 17 मायनस 9 करा. कारण आपल्याला आधीची नंतरची 11वी आणि आधीची 9वी काढायची आहे. 17तून 9 गेले किती राहिले? 8 राहिले. ओके. 8 गुणेला 9 भागेला 2 बे बे बेचूक 8 9 चौक 36. आधीची कोणती झाली तुमची? 36. नंतरची करायची आहे. किती होते? 28 गुणेला 29 भागेला किती? 2. कारण 17 आणि 11 किती होतात? 17 27 आणि 28. बे बे एक बेचूक 8 14 9. चला सोडवा फास्ट.
126 चे 6 वरचे आले 12, 14 दुने 28 आणि 12, 28 आणि 40, 406 ही झाली नंतरची, ही झाली आधी. क्लिअर? क्लिअर का? काही सेकंदाचं काम आहे आणि मार्क तुम्हाला शुअर आहे, मार्क 100% याचा मिळतो. आलं का लक्षात? थोडस व्यवस्थित जर केलं तर 101% तुम्हाला याचा मार्क मिळतो म्हणजे मिळतो. क्लिअर? कोणाला काही अडचण याच्यामध्ये, त्रिकोणी संख्येमध्ये कोणाला काही डाऊट, काही अडचण असेल तर सांगा. पुढे एक चिल्लर टॉपिक घ्यायचा आहे मला तुमचा. इथपर्यंत काही अडचण आहे का? शुअर मार्क मिळाला पाहिजे याचा. पाया काढला, 153 चा पाया किती निघाला? 17. किती निघाला? 17. पाया काढताना आपण दुप्पट मधून काय करतो? वजा करतो. हा 17चा वर्ग आहे. हा कशाचा? आणि याची सबट्रॅक्शन पण किती येते? 17 येते. याची सबट्रॅक्शन पण किती येते? 17 येते. हा झाला आपला कशाचा? 153 चा बेस. मग आता याच्यातून आपल्याला आधीची काढायची आहे तर मायनस करा. आधीची काढायची असेल तर काय करतो आपण? वजा करतो. आणि नंतरची काढायची असेल तर आपण काय करतो? प्लस करतो. मग या बेस मध्ये 17 मधून 9 गेले किती राहिले? 8. हा झाला या आधीच्या 9व्या संख्येचा बेस. किती झाला? तर तो 8 झाला. मग 8 × 9 डिवायडेड बाय 2. 2 1 जार 2, 2 4 जार 8. देअरफॉर 9 4 जार 36. देअरफॉर आधीची नववी संख्या कोणती? तर ती 36. ओके. आता नंतरची करायची आहे तर आपला बेस किती आहे? 17. आपल्याला नंतरची काढायची 11 नंबरची. तर 17 + 11 किती होतं? 28. मग आपल्याला नवीन जो संख्या आहे 11 नंबरची नंतरची, त्याचा बेस जो आहे त्याचा पाया आपल्याला 28 भेटला. तर 28 मल्टिप्लाइड बाय 29 डिवायडेड बाय 2. 2 1 जार 2, 2 4 जार 8. देअरफॉर 14 × 29. 14 गुणेला 29. तुमचा आन्सर किती आला? 406. देअरफॉर नंतरची 11वी कोणती आहे? त्रिकोणी संख्या. नंतरची 11वी त्रिकोणी संख्या येईल आपला 406. आणि आधीची कोणती येईल? 9वी. तर आधीची 9वी आपली कोणती? 36. क्लिअर? गॉट इट? रंजिता समजलं का? रंजिता समजलं का? क्लिअर झालं का? ओके. ओके चला. आता पहा, एक तुम्हाला चिल्लर प्रश्न असते पहा. मी थोडस ओव्हरलुक केलं आणि ओव्हरलुक केल्यानंतर कोणत्या कोणत्या गोष्टीवर तुम्हाला प्रश्न आलेले आहेत ते तुम्हाला सांगतो मी. पहा, एक तुम्हाला चिरकुट प्रश्न असतो जो वारंवार विचारला जातो. थोडस मला असं वाटतं हे बॅकग्राऊंड चेंज करतो मी, कारण याच्यावर काय होऊन राहिलं की मास्तरचा चेहरा काय दिसून राहिला? मास्तरचा चेहराच काळा दिसून राहिला. ओके चला. पहा, तुम्हाला एक प्रश्न काय असतो पहा. एक साधारणतः एकूण संख्या किती तयार होतात? एकूण संख्या किती तयार होतात असा प्रश्न असतो. मूळ संख्या थोडस राहू द्या कारण त्याला वेळ लागेल. पहा, समजा तुम्हाला एक दिलेला आहे काय? 3 4 व 5 हे अंक एकदाच वापरून जास्तीत जास्त किती संख्या तयार होतात? किती संख्या तयार होतात? पाहता सर्वजण लक्षात ठेवा, तयार होतात. आता आपल्याला कोणतेही नंबर 2 नंबर देतात, 3 नंबर देतात, 4 नंबर देतात, 5 नंबर देतात, 6 नंबर देतात. त्याच्यापासून 3 अंकी, 4 अंकी, 5 अंकी, 6 अंकी किती संख्या तयार होतात असे काय विचारतात? प्रश्न विचारले जातात. आता जनरली मला सांगा, समजा तुम्हाला 2 नंबर दिले, 1 आणि 2, याच्यापासून जर आपल्याला संख्या तयार
करायचे असतील तर एक संख्या होईल 12 आणि दुसरी होईल 21. म्हणजे जेव्हा दोन नंबर दिले जातात, दोन अंक दिले जातात, तेव्हा किती संख्या तयार होतात? तर त्या दोनच संख्या तयार होतात. ओके. आता आपल्याला इथं किती अंक दिलेले आहेत? 3 अंक दिलेले आहेत. मग 3 अंक दिलेले असताना जर आपण तयार करायचा प्रयत्न केला तर किती होतील पहा. आपण तयार करू फिजिकली, मग मी तुम्हाला शॉर्टकट पण सांगतो. एक संख्या तयार होईल तुम्ही 3, 4, 5. ओके. आता परत 3 लाच आधी ठेवून 4 आणि 5 एक्सचेंज करा. 5, 4. क्लिअर का? ह्या झाल्या 2. आता पहिल्यांदा दुसरा अंक घ्या, म्हणजे हा 5 घेतला काय? 5, 4, 3. आता 5 ला कॉमन ठेवलं, 5, 3, 4. आता सुरुवातीला 4 घेऊ, 4, 3, 5 आणि 4, 5, 3. अशा भाऊ जर 3 नंबर दिले असतील तर किती संख्या तयार होतील? 6 संख्या तयार होतील. क्लिअर? किती संख्या तयार होतील? 6 संख्या तयार होतील. आता जर समजा तुम्हाला प्रश्न पलटी मारला, काय केलं पहा. 1, 2, 3, 4 व 5 हे अंक एकदाच वापरून पाच अंकी जास्तीत जास्त किती संख्या तयार किती संख्या तयार होतील? चला सांगा बरं. आता इथं आपल्याला जेव्हा आपण हे 5 अंक घेतले आणि इकडे समजा आपण 4च घेतले, 5, 6, 7 व 8 हे अंक एकदाच वापरून, चला 4च सांगा मला. एकदाच वापरून 4 अंकी एकूण किती संख्या तयार होतील? आता लक्ष द्या सगळे जण. आता जेव्हा एक होतं तेव्हा आपण 1 किंवा 2 किंवा 3 अंक दिलेले आहेत, तर अशा केस मध्ये आपण फिजिकली तयार करू शकतो. आलं का लक्षात? जर आपल्याला 2 किंवा 3 अंक दिले तर आपण तयार करू शकतो. पण 4 दिले असतील, 5 दिले असतील, आता इथं 4 दिले आहेत अंक, तर याचे तयार करायचे असेल तर तुम्हाला प्रत्येक वेळी एक 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 अंक घेत गेला आपण. म्हणजे 5 एकक स्थानी घेतानाच 5, 6, 7, 8, 5, 7, 6, 8, 5, म्हणजे आता इथं एक्सचेंज करत जर गेलो आपण 5, 6, 7, नंतर 5, 7, 8, 6, 5, 7, 6, 8, नंतर 5, 8 घेऊ, 8, 6, 7, 5, 8, 7, 6. म्हणजे हा एक अंक घेऊनच आपल्या किती संख्या तयार झाल्या? 4 संख्या तयार झाल्या. अजून पलटी मारला नाही आपण. आलं का लक्षात? म्हणजे इथं जसा 5 घेतला तसा इथं 6 घ्या लागेल, तसा 7 घ्या लागेल, तसा 8 घ्या लागेल. ओके. आता याला बराच वेळ जातो. याला काय होतो? बराच वेळ जातो. म्हणजे आणि त्याच्यात जर एखादी संख्या सुटली तर गेला. तर याच्या गोष्ट लक्षात ठेवायची. काय करायचं पहा. आता सगळेजण लक्ष द्या. आता हे जे कन्सेप्ट असते, या कन्सेप्टला म्हटलं तर फॅक्टोरियल. काय म्हटलं आता? फॅक्टोरियल. याचं जे साइन असते ते असं असते. याचं साइन काय असते? असं असते. आता फॅक्टोरियल म्हणजे काय हे पहिले समजून घ्या. समजा इथं असं असेल 1 फॅक्टोरियल, तर याचा अर्थ असतो 1. आता फॅक्टोरियलचा अर्थ काय असतो लक्षात घ्या, की दिलेल्या संख्येपासून उतरत्या क्रमाने एक पर्यंत
गुणाकार करणे, गुणाकार करत जाणे, याचा अर्थ काय असतो फॅक्ट. आता हे आपल्या भाषेमध्ये झालं काय, आपल्या भाषेमध्ये सांगितलं मी. आता याची डेफिनेशन तशी नसते. आता उदाहरणार्थ इथं काय 2 फॅक्टोरियल आहे, याचा अर्थ अंक कोणता आहे 2. 2 इंटू 1 कुठपर्यंत जायचं 1 पर्यंत. समजा इथं 3 फॅक्टोरियल दिलेलं असेल तर काय होतं 3 इंटू 2 इंटू 1 बरोबर किती 3 दुने 6, 6 एक 6. ओके, म्हणजे काय जी संख्या आपल्याला दिलेली आहे त्या संख्येपासून उतरत्या क्रमानं कुठपर्यंत गुणाकार करत जायचं 1 पर्यंत. समजा इथं 4 फॅक्टोरियल दिलेलं असेल 4 इंटू 3 इंटू 2 इंटू 1 किती 4 त्रिक 12, 12 दुने 24, 24 एक 24. समजा इथं 5 फॅक्टोरियल दिलेलं असेल काय होईल 5 गुणेला 4 गुणेला 3 गुणेला 2 गुणेला 1, 5 चोक 20, 20 त्रिक 60, 6 दुने 12 किती होईल 120. किती होईल 120. समजा तुम्हाला 6 फॅक्टोरियल दिलेलं असेल तर 12 सकम 72 किती होईल 720. आता हे काय आहे तर हे जे मी इथं लिहिलं हे आहेत अंक. हे काय आहेत अंक. म्हणजे काय जर तुम्हाला 2 अंक दिले असेल तर 2 फॅक्टोरियल घ्यायचं 2 इंटू 1 किती संख्या तयार होतील 2. आता इथं बघा मी तुम्हाला करून दाखवलेलं आहे, इथं तुम्हाला करून दाखवलेलं आहे काय जेव्हा 2 संख्या होत्या तर 2 अंक होते किती संख्या तयार झाल्या 2. जेव्हा 3 अंक होते म्हणजेच काय 3 फॅक्टोरियल 3 इंटू 2 इंटू 1 किती 3 दुने 6, 6 एक 6. या पहा किती संख्या तयार झाल्या 6 संख्या. किती तयार झाल्या संख्या 6 संख्या. आता इथं किती अंक आहेत तर इथं 4 अंक आहेत 1 2 3 4. मग इथं आणि फिजिकली जरी केलं तुम्ही तरी पहा हे 6 हे 6 हे 6. आता इथं काहीतरी लिहायचंय ते मी लिहिलं नाही आहे हा, मी तुम्हाला फक्त सांगितलं की ह्या संख्या तयार होतात. एक्सचेंज करून जर आपण केलं तर प्रत्येकाच्या 6 6 होतात तयार. म्हणजे किती झाल्या 6 चोक 24. किती झाल्या 6 चोक 24 संख्या. म्हणजेच काय 4 अंक आहेत म्हणून इथे काय येईल 4 फॅक्टोरियल 4 इंटू 3 इंटू 2 इंटू 1, 4 त्रिक 12, 12 दुने 24 किती संख्या तयार होतील 24. म्हणजे याच्यामध्ये किती संख्या तयार होतील 24 संख्या. आता इथं किती अंक आहेत 5. म्हणजेच काय 5 फॅक्टोरियल 5 इंटू 4 इंटू 3 इंटू 2 इंटू 1, 5 चोक 20, 20 त्रिक 60, 6 दुने 12 म्हणजे किती होतील 120 संख्या तयार होतील. क्लिअर. 6 जर असतं तर किती झाल्या असत्या किती झाल्या असत्या याला 12 सकम 72 किती संख्या तयार झाल्या असत्या 720 संख्या झाल्या असत्या. किती संख्या तयार झाल्या असत्या 720 संख्या तयार झाल्या असत्या. हाही प्रश्न तुम्हाला 2-3दा विचारलेला आहे. नंबर दिले आहेत या आता इथे आकडे बदलतील 5 6 7 8 येतील पाठेवर. तुम्हाला 0 ते 9 पर्यंत कोणतेही नंबर घेतील आणि तुम्हाला त्याच्यामधून 3 अंक देतील 4 अंक देतील 5 अंक देतील 6 अंक देतील आणि एकूण किती संख्या तयार होतात हे तुम्हाला काय विचारलं जाईल. आणि बरेचदा याची तुम्हाला काय विचारली जाते बेरीजही विचारली जाते. काय विचारली जाते जर 4 अंक दिलेले असतील तर यांचे म्हणजे प्रश्न काय असतो पहा याच्यापासून तयार होणाऱ्या जास्तीत जास्त संख्या तयार करा आणि त्याची बेरीज किती होईल हे सांगा. मग अशा वेळेला काय करायचं तर याची बेरीज करायची सगळ्यांची आणि त्याला कितीनं गुणायचं 6 ने गुणायचं. आता ते सांगेन मी तुम्हाला बेरीज कशी करायची तर शॉर्टकट मध्ये. क्लिअर का इथपर्यंत. आता याच्यामध्येच एक काय येतं की जसं इथं अंक सांगितले तसं तुम्हाला याच्यामध्ये एक काय येतं जसं उदाहरणार्थ पहा MOBIL या शब्दातील लेटर ज्याला एक अक्षर एकदाच वापरून जास्तीत जास्त
किती अर्थपूर्ण व निरर्थक शब्द तयार होतील. चला, शब्द तयार होतील. काय प्रश्न आहे? आता याच्यामध्ये तुम्हाला दिलेला आहे, कोणकोणता दिलेला आहे? MOPILE. हे जे 5 तुम्हाला अल्फाबेट आहे त्याच्यामध्ये काय 5 अल्फाबेट आहे, म्हणजे ज्याला आपण काय म्हणतो, अक्षर म्हणतो. काय म्हणतो? अक्षर. तर हे अक्षर घेऊन तुम्हाला अर्थावाले आणि बिना अर्थावाले सांगायचं तात्पर्य काय, की एकूण किती शब्द तयार होतील. मग आता किती आहे तिथं? 1 2 3 4 5 6. हे प्रत्येक अक्षर काय आहेत? वेगवेगळे. काय आहेत? वेगवेगळे आहेत. मग वेगवेगळे आहेत तर इथं किती होते? 6 फॅक्टोरियल. तुमचा आन्सर किती होईल? 720 शब्द. किती होईल? 720 शब्द तयार होतील. ओके, ओके का? समजलं का? समजलं का? कमेंट बॉक्स मध्ये टाकत चला काय काय आहे काय काय नाही, पटापट सांगत चला. चला फास्ट सांगत चला. काही अडलं, काही आलं नाही, काही बिचकलं, सांगत चला. इथपर्यंत कोणाला काही अडचण आहे का? इथपर्यंत कोणाला काही अडचण आहे का? असेल तर सांगा. यहाँ तक किसी को कोई प्रॉब्लेम है क्या? आणि पा तुम्हाला एक गोष्ट आवर्जून सांगायची आहे. आज मी तुम्हाला एक हे टाकलेलं आहे. ऍक्च्युली कालच तो जी आर आला. काय झालं? कालच जी आर आला. आश्रम शाळेतल्या आश्रम शाळेतील सर्व शिक्षकांना टीईटी कंपल्सरी केलेली आहे. काय केलेली आहे? टीईटी कंपल्सरी केलेली आहे. ओके, याचाच अर्थ काय? सगळ्यांनाच कंपल्सरी आहे. म्हणून प्रत्येकाने दिवाळीच्या सुट्ट्या बिट्ट्या जाऊ द्या तिकडे चुलीत, आपल्याला काही करायचं नाहीये. माया म्हणणं एक आहे की प्रत्येक जण हा काय झाला पाहिजे? पात्र झाला पाहिजे. त्याच्यासाठी काय लागते ते सांगा, आम्ही तुम्हाला प्रोव्हाइड करू. आणि येणाऱ्या गुरुवार नंतर उद्यापासून तुम्हाला एक 3 दिवस सुट्टी राहील. गुरुवार नंतर तुमचं मराठीचं पण लेक्चर सुरू करेल, त्यानंतर मानसशास्त्राचं पण लेक्चर सुरू करेल आणि सोबतच जे परिसर अभ्यास आहे त्या परिसर अभ्यासाचंही लेक्चर सुरू करेल. समजलं? कंटिन्यू दुपारच्या वेळेमध्ये सगळ्यांना वेळ आहे. आता आलं का लक्षात? सगळ्यांना वेळ आहे. तर दुपारी, संध्याकाळी तरी प्रत्येकाकडे पाहुणे असतात, पण दुपारी 3 ते 5 किंवा 2 ते 4 वगैरे, किमान 2 अडीच 3 तास, 2 तास तर झालंच पाहिजे. समजलं काय? आणि मराठी तुमचं वर्णमाला तर घेतलेली आहे सरांनी, पण बाकीचा भाग पटापट पटापट पाटील काय करून घेईल? घेऊन घेईल. मराठीचं पण घेईल, मानसशास्त्राचं पण घेईल, परिसर अभ्यासाचंही ओव्हरलुक करून घेईल. आणि नंतर तुम्हाला जे इम्पॉर्टंट आहे, साधारणतः एक 10-15 दिवसानंतर मी असा कंटेंट सांगेल तुम्हाला की जो तुमच्यासाठी इम्पॉर्टंट राहील आणि ज्याच्या माध्यमातून किमान 50-60-70 मार्क तुम्हाला मिळतीलच. समजलं काय? आणि मी थोडस ओव्हरलुक करून राहिलो, ज्या ज्या छोट्या छोट्या कन्सेप्ट आहेत, म्हणजे साधारणतः 15-20 मिनिटाच्या, अर्ध्या तासाच्या, की ज्याच्यावर तुम्हाला वारंवार प्रश्न विचारलेले आहेत, त्या एकतर मी लाईव्ह घेईन किंवा मी तुम्हाला रेकॉर्ड करून पटापट अपलोड करून देईन. म्हणजे अशी कोणतीच कन्सेप्ट तुमची हुकली नाही पाहिजे की ज्याच्यामुळे तुमचा मार्क जाईल. मॅक्सिमम गोष्टी आपण त्या घेतलेल्याच आहेत, आपल्याकडे रेकॉर्डेड आहेतच, त्यात इश्यू नाही आहे. पण जसं आज मी तुमच्या 2 कन्सेप्ट क्लिअर केल्या, याच्यावर वारंवार प्रश्न विचारलेले आहेत, तसाच एक तुम्ही आहे ना मूळ संख्या जी आहे ती मूळ संख्या पटापट सगळेजण करून घ्या. त्या मूळ संख्येवर तुम्हाला प्रश्न काय येतात पहा. पहिला प्रश्न आहे तो मूळ. आता ऍक्च्युली मूळ संख्या कशाला म्हणतात मी 5 मिनिटात तुम्हाला एक्सप्लेन करून देतो की मूळ संख्या कशाला म्हणतात.
तर ज्या संख्येला दोनच अवयव आहे, ज्या संख्येला फक्त दोन अवयव आहेत, किती अवयव आहेत? फक्त दोनच अवयव आहेत. कोणते कोणते? एक व ती संख्या स्वतः, ती संख्या स्वतः, त्या संख्येला काय म्हटलं जातं? मूळ संख्या असं म्हटलं जातं. किंवा किंवा यालाच आपण काय म्हणू की जी संख्या इतर कोणाच्याच पाड्यात नाही, जी संख्या इतर कोणत्याच संख्येच्या पाड्यात नाही, कोणत्याच संख्येच्या पाड्यात नाही म्हणजे काय? पाड्यात नाही म्हणजेच काय? कोणत्याच दुसऱ्या संख्येनं त्याला कोणत्याच दुसऱ्या संख्येनं भाग जात नाही, दुसऱ्या कोणत्याच संख्येने भाग न जाणारी, कोणत्याच संख्येने भाग न जाणारी, भाग न जाणारी संख्या म्हणजे काय? मूळ संख्या. आता मूळ संख्या काढताना मूळ संख्या कशा काढायच्या त्याचं एक टेक्निक तुम्हाला मी सांगतो. फक्त त्या करून मूळ संख्या आपल्याला काढता आल्या पाहिजे. काय करायचं पहा. जसं उदाहरणार्थ 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16. आता याच्यामधल्या मूळ संख्या कोणत्या आहेत हे आपल्याला शोधायच्या आहेत. काय करायच्या आहेत? शोधायच्या आहेत. तर कशा शोधायच्या लक्ष द्या. आता 1 ला कोणकोणत्या संख्येने भाग जातो? तर तो 1 नेच भाग जातो. पण आपल्याला कंडिशन काय सांगितलेली आहे की मूळ संख्येला किती अवयव असतात? 2 अवयव असतात. मग याला किती आहे? 1 ही मूळ संख्या होईल का? नाही. आता 2 ला कोणत्या कोणत्या संख्येनं भाग जातो? 1 न आणि 2 न भाग जातो. 3 ला कोणत्या संख्येनं भाग जातो? 1 ने आणि 3 ने भाग जातो. 4 ला कोणत्या कोणत्या संख्येनं भाग जातो? तर 1 ने जातो, 2 ने जातो आणि 4 ने जातो. 5 ला कोणत्या संख्येने भाग जातो? 1 ने आणि 5 ने. 6 ला कोणत्या संख्येने भाग जातो? 1 ने जातो, 2 ने जातो, 3 ने जातो, 6 ने जातो. क्लिअर? 7 ला कोणत्या संख्येने भाग जातो? तर 1 ने आणि 7 ने. 8 ला कोणत्या संख्येने भाग जातो? 1 ने जातो, 2 ने जातो, 4 ने जातो आणि 8 ने जातो. 9 ला कोणी कोणी जातं? 1 ने जातो, 3 ने जातो आणि 9 ने जातो. 10 ला 1 नी जातो, 2 नी जातो, 5 नी जातो आणि 10 नी पण जातो. 11 ला कोणत्या संख्येने भाग जातो? 1 ने आणि 11 ने. 12 ला 1 ने जातो, 2 ने जातो, 3 ने जातो, 4 ने जातो, 6 ने जातो, 12 ने जातो. क्लिअर? 13 ला 1 व 13. 15 ला 1 3 5 15. 16 ला ओके 15 14 घेतली होती आपण इथं 14 घेऊ. 1 ने जातो, 2 ने जातो, 7 ने जातो. ओके. 16 ला 1 ने जातो, 2 ने जातो, 4 ने जातो, त्यानंतर 8 ने जातो, 16 ने जातो. आता इथं 17 जर घेतली आपण तर 17 ला कोणी कोणी जाईल? 1 न आणि 17 न. आता लक्ष द्या. आपल्याला मूळ संख्या काय सांगते? अशा दोन संख्या, असे दोन अवयव असणारी संख्या की ज्या संख्येला एक व त्याच संख्येनं काय जातो? भाग जातो. आता एक जी आहे या एकचा अवयव एकच आहे म्हणून एक ही मूळ संख्याही नाही, मूळ संख्याही नाही आणि संयुक्त संख्याही नाही. लक्ष द्या, खूप इम्पॉर्टंट आहे. मूळ संख्याही नाही आणि संयुक्त संख्याही नाही. आता इथं 2 चे अवयव किती आहेत? 2च आहेत. 3 चे अवयव किती आहेत? 2च आहेत. म्हणजे 2 पण मूळ संख्या झाली, 3 पण मूळ संख्या आली. 4 होईल का? नाही, कारण 4 चे अवयव 2 पेक्षा जास्त आहे. 5 मूळ संख्या होईल. 6 होईल का? नाही. 7 ही मूळ संख्या आहे. 8 आहे का? नाही. 9 आहे का? नाही. 10 आहे का? नाही. 11 2च अवयव आहे. 12 आहे का? नाही. 13 आहे का? हो. 14 आहे का? नाही. 15 आहे का? नाही. 16 आहे का? नाही. 17 आहे का? आहे. ओके. याचा अर्थ काय? तर मूळ संख्या कोणकोणत्या आहे? तर 2 3 5 7 11 13 17 19 23 29 त्यानंतर 31 37 त्यानंतर 41
43, 47, त्यानंतर 53, 59. म्हणजे ह्या जर अशा जर तुम्ही केल्या तर ह्या सगळ्या काय आहेत, मूळ संख्या आहेत. जर मला काढायचे असेल तर सिम्पली एक गोष्ट, समजा तुम्हाला 61 ते 70 काढायचे आहेत तर 61, 62 सोडून द्या, 63, 64 सोडून द्या, 65 सोडून द्या, 67, 69. 70 तर नाहीच आहे, समसंख्येला दोन्ही भाग जातो, ते कधीच मूळ नसते. मग 61 कोणाच्या पाड्यात आहे का नाही, म्हणजे 61 समसंख्या. 63 ला 3 न भाग जातो, 67 ला जातो का 6 6 13 नाही, 61 67. ओके, 69 भाग जातो, म्हणजे कोणते आहेत 61 आणि 67. या पद्धतीनं तुम्ही काय करू शकता, काढू शकता. आता याच्यावर कोणकोणते प्रश्न येतात ते पहा. पहिला प्रश्न इथं लिहितो मी, काय, एक ही मूळ संख्याही नाही आणि संयुक्त संख्याही नाही. आता या मूळ संख्यांमध्ये एकमेव 2 अशी आहे जी सम आहे, बाकी सगळ्या विषम आहे. काय बोललो मी, एकमेव कोणती आहे, 2 सम आहे. म्हणून दुसरा प्रश्न, 2 ही एकमेव सममूळ संख्या आहे, सममूळ संख्या आहे. तिसरा प्रश्न, 1 ते 100 पर्यंत एकूण मूळ संख्या किती पर्यंत, एकूण, चला काढा पटापट पुढच्या, एकूण मूळ संख्या किती. तिसरा प्रश्न, चौथा प्रश्न, 1 ते 50 पर्यंतची मूळ संख्यांची बेरीज किती. 1 ते 50 पर्यंतच्या मूळ संख्यांची बेरीज किती. पाचवा प्रश्न, 51 ते 100 पर्यंतच्या मूळ संख्यांची बेरीज किती. त्याच्यानंतर 6वा प्रश्न, 1 ते 100 पर्यंतच्या मूळ संख्यांची बेरीज किती. ह्या पाठच पाहिजे, संख्यांची बेरीज. त्याचबरोबर 1 ते 100 पर्यंतच्या मूळ संख्यांची सरासरी किती. 1 ते 100 पर्यंतच्या मूळ संख्यांची सरासरी. त्यानंतर यातला सगळ्यात इम्पॉर्टंट प्रश्न जो वारंवार विचारलेला आहे, काय, सहमूळ संख्यांच्या जोड्या किती, या जोडमूळ संख्यांच्या जोड्या किती. जोडमूळ संख्या, आता जोडमूळ संख्या कशाला म्हणतात ते पहा. ज्या 2 मूळ संख्यांमध्ये फक्त 2चा फरक आहे. काय बोललो मी, ज्या 2 मूळ संख्यांमध्ये 2चा फरक आहे अशा संख्यांना काय म्हटलं जातं, जोडमूळ संख्या असं म्हटलं जातं. ओके, मग आता इथं 5 आणि 7 मध्ये 2चा फरक आहे, 3 आणि 5 मध्ये 2चा फरक आहे, 11 आणि 13 मध्ये 2चा फरक आहे, त्यानंतर 29 आणि 31 मध्ये 2चा फरक आहे, 59 आणि 61 मध्ये 2चा फरक आहे, 41 आणि 43 मध्ये 2चा फरक आहे. तर या सगळ्या जोड्यांना काय म्हटलं जातं, जोडमूळ संख्या असं म्हटलं जातं. ओके, ज्या जोडीनं येतात. मग आता जोडमूळ संख्यांच्या जोड्या किती आहेत, 1 ते 100. ज्या 2 संख्यांमध्ये, कोणत्या संख्या, मूळ संख्या, 2चा फरक असतो, त्याला काय म्हटलं जातं. अशा 1 ते 100 पर्यंत 8 जोड्या आहेत. किती जोड्या आहेत, 8 जोड्या आहेत. हे पाठच करून घ्या, किती जोड्या आहेत, 8 जोड्या आहेत. आता इथं 1 ते 100 पर्यंत एकूण मूळ संख्या किती येतात सांगा बरं. 1 ते 100 पर्यंत एकूण मूळ संख्यांच्या जोड्या किती, मूळ संख्या किती येतात. तर 1 ते 100 पर्यंत, 1 ते 100 पर्यंत एकूण मूळ संख्या येतात 25. किती येतात, 25. 1 ते 50 पर्यंतच्या मूळ संख्यांची बेरीज येते 328. किती येते, 328. 51 ते 100 पर्यंत येते 732 आणि 1 ते 100 पर्यंत येत असते याची बेरीज 1060. किती येते,
1060 42 पॉइंट समथिंग याची काय येते सरासरी. हे पाठच पाहिजे आपल्या. काय पाहिजे पाठ. काय काय पाठ पाहिजे. एक ही मूळ संख्याही नाही संयुक्त संख्याही नाही एकमेव दोन सममूळ संख्या आहे. 1 ते 50 पर्यंतच्या मूळ संख्यांची बेरीज किती येते 328. 51 ते 100 पर्यंतच्या मूळ संख्यांची बेरीज किती येते 732. 1 ते 100 पर्यंतच्या मूळ संख्यांची बेरीज किती येते 1060. 1 ते 100 पर्यंतच्या मूळ संख्येची सरासरी किती येते 42 पॉइंट समथिंग काहीतरी 4 वगैरे आहे ते. आलं का लक्षात. त्यानंतर एकूण जोडमूळ संख्यांच्या जोड्या किती येतात 8. आता याच्यामध्ये सहमूळ संख्या असते. काय असते सहमूळ संख्या म्हणजे काय. आता या सहमूळ संख्येमध्ये सहमूळ संख्या अशा संख्येला म्हणतात की ज्या दोन संख्यांना फक्त एकनेच कॉमन भाग जातो बाकी संख्येने भाग जात नाही. त्यांना काय म्हटलं आता सहमूळ. म्हणजे उदाहरणार्थ इथं 12 आणि 13 जर घेतलं तर या दोघांना कॉमन कोणत्या संख्येनं भाग जाते तर तो एकनच जाते. बाकी कोणत्या संख्येनं जाते का नाही. मग ही झाली सहमूळ संख्येची जोडी. कोणत्याही येऊ शकतात त्या कितीच्याही फरकाने असू शकतात त्याला काही चॅलेंज नाहीये. त्यात समय येतात विषमय दोन विषम तर येतातच येतात. समजा इथं 13 आणि 15 जर 13 आणि जर तुम्ही 11 घेतलं तर या दोघांनाही एकनच कॉमन भाग जातो. समजलं काय. ते पण जोडी होऊ शकते. कोणत्याही संख्या असू शकतात फक्त त्या दोन संख्यांना कॉमन एकनेच भाग जायला पाहिजे त्यांना म्हटलं तर सहमूळ संख्या. कधी कधी तुम्हाला याच्यामध्ये आहे ना की 3चा फरक असणाऱ्या संख्या 4चा फरक असणाऱ्या संख्या 5चा फरक असणाऱ्या मूळ संख्या असेही प्रश्न विचारले जातात. जसं 80 आणि 90 आणि 100च्या मध्ये एकच आहे फक्त 97. एकदा प्रश्न काय विचारला होता एकदा प्रश्न आला होता टीईटीचाच प्रश्न आहे की 51 ते 100 पर्यंतच्या मूळ संख्यांची बेरीज किती. मूळ संख्यांची बेरीज किती. आता याच्यामध्ये काय करते प्रत्येक जण की 51 या भामट्याले पहिली गोष्ट मूळ संख्याच काढता येत आणि तरी हा काढण्याचा प्रयत्न करते. 51च्या पुढे कोणकोणते आहेत 52 54 56 काढत 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 जाते आणि मग करते त्याची बेरीज. पण जर तुम्हाला हे माहित असेल काय 51 ते 100 पर्यंतच्या मूळ संख्यांची बेरीज किती होती 732. आता इथं 732 हे डायरेक्ट आलं. पण प्रश्न असा होता का नाही. प्रश्न काय होता याच्यात थोडा चेंज होता. काय होता 51 ते 96 पर्यंतच्या मूळ संख्यांची बेरीज किती. प्रश्न काय होता 51 ते 96 पर्यंतच्या मूळ संख्यांची बेरीज किती. आता मला एक गोष्ट सांगा 91 ते 100 पर्यंत फक्त एकच मूळ संख्या आहे. पहा 91 ला भाग जातो 92 94 96 98 आणि 100 या समसंख्या आहेत म्हणजे त्याला भाग जातो 2 न. मग कोणत्या राहिल्या 91 92 93 94 95 96 97 98 99 आणि 100 याच्यामध्ये जर विचार केला 100 समाय 98 समाय 96 समाय 94 समाय 92 समाय या मूळ संख्या राहतील का नाही. आता पुढे लक्ष द्या 13 न भाग 91 ला जाते 9 आणि 3 ला 9 3 12 म्हणजे 3 न भाग जाते 95 आहे म्हणजे 5 न भाग जाते 99 आहे म्हणजे 3 न भाग जाते. एकमेव आहे कोणती 97. कोणती आहे 97. मग आपल्याला एकच गोष्ट करायची होती काय 732 1 ते 100 आहे ना त्याच्यातून फक्त 97 काय करायची वजा करायची. येणारं तुमचं काय आलं असतं आन्सर आलं असतं. येणारं तुमचं काय आलं असतं आन्सर आलं असतं. तुम्ही जर प्रिव्हियस पेपर पाहिले असतील तर तुम्हाला या सगळ्या विचारलेल्या आहेत आणि बेरजा ज्या मी तुम्हाला सांगितलेल्या आहेत नैसर्गिक संख्यांची बेरीज समसंख्येची बेरीज विषम संख्येची बेरीज वर्गाची बेरीज मूळ संख्येची बेरीज अधूनमधून बेरीज कोणते ते बेरीज रट्टा मारून करा कारण पर इयर एक प्रश्न तुम्हाला बेरजेवर आलेला आहे. एक प्रश्न आलेला आहे म्हणजे आहेच आहे. समजलं काय. म्हणून तुम्हाला त्या सगळ्या गोष्टी करणं गरजेचं आहे. जर तुम्ही फुकटाचे मार्क गमावले तर मग बोबलायचं नाही की सर 3 मार्कानं गेला 2 मार्कानं गेला आणि 1 मार्कानं गेला आणि माया निघालाच नाही. समजलं काय. जे येणार नाही आपल्याला ते येणारच नाही. पण जे फुकटाचं आहे
ते जाता कामा नये. समजलं? तर तुम्ही लोकांनी सगळ्यांनी ह्या मूळ संख्या पटापट काढायच्या, मूळ संख्या पाठ करून घ्यायच्या. 100 पर्यंतच्या कोणत्या त्या पटापट आपल्याला आल्या पाहिजे. संयुक्त संख्या पटापट आल्या पाहिजे. जसं 2, 3, 5, 7, 11, 13, 17, 19 हा त्यानंतर 23, 29 अशा पटापट 31, 37 ह्या पटापट आल्या पाहिजेत आपल्याला. 41, 43, 47, 53, 59, 61, 67 आला का लक्षात? 71, 73, 79 अशा पटापट आल्या पाहिजे आपल्याला. समजलं? अशा 25 पटापट आल्या पाहिजे. बेरीज त्याची किती वजन म्हणजे हे जे टॉपिक आहे याच्या बाहेर कधीच प्रश्न नाही गेला आतापर्यंत. समजलं काय? जोडमूळ विचारते, सहमूळ विचारते किंवा तुम्हाला याच्यापैकीच काहीतरी विचारते. तर हे रट्टा मारून 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 पाठ करा. आज ज्या तुमच्या 3 गोष्टी घेतल्या ना मी शुअर त्याच्यावर प्रश्न आहे म्हणजे आहे. तुम्ही जर प्रिव्हियस पेपर चालले तुमच्या ती गोष्ट लक्षात येईल. समजलं काय? म्हणून रट्टा मारून मारून करा, व्यवस्थित करा की जेणेकरून तुम्हाला ते आलंच पाहिजे. समजलं? आणि नंतर उद्यापासून तुम्हाला आपण एक 3 दिवसाची सोमवार, मंगळवार, बुधवार सुट्टी देऊ. त्याच्यानंतर गुरुवारपासून तुमचे लेक्चर सुरू होतील. आणि जो आणखी महत्वाचा टॉपिक आहे तो मी क्लिअर करून देणारच आहे तुम्हाला. जसं सरळ व्याज आहे, चक्रवाढ व्याज आहे, वहिवारी आहे, मिश्रणे आहे, काळका मेघ आहे. हे पटापट पटापट मी घेईलच. जॉमेट्रीचा काही भाग आहे तो घेईलच. आला का लक्षात? पण बाकीचाही भाग तुमचा झाला पाहिजे. ऍक्च्युली बरेच आहे आपल्याकडे रेकॉर्डेड, पण तुम्हाला लाईव्ह ला घेतल्याशिवाय ते करायला मजा येत नाही. समजलं? म्हणून आपण तो भाग जेवढा जास्तीत जास्त होईल तेवढा लाईव्ह ला घेऊ आपण. आणि बाकीच्याही गोष्टी आपण पण तुम्ही स्ट्रिक्टली दररोज आता सुट्या आहेत तर प्रॉब्लेम जे आहेत रेकॉर्डेड जे व्हिडिओ ते रेकॉर्डेड व्हिडिओ पाहत चला. आणि काही अडचण असली तर विचारत चला. असं काही नाहीये. मेसेज करू शकता. आज मी मेसेज टाकला त्याच्यावर 4 लोकांची रिप्लाय आली. 4च लोकांची. म्हणजे ते मेसेज पाहून देतात ढकलून. अरे तुमचा अभिप्राय विचारलेला आहे. अदरवाईज मला काय डायरेक्ट जर मी 3 ते 5 ठेवलं तर काही प्रॉब्लेम आहे का? पण तुम्हाला विचारून याच्यासाठी की सगळ्यांसाठी सुटेबल वेळ आपल्याला पाहिजे. त्यातही रिप्लाय देत नाही. आणि एखाद्या दिवशी लेक्चर थोडस 10 मिनिटं लेट झालं की 100 लोकांचे रिप्लाय येतात की सर लेक्चर नाही का? आपण कंटिन्यू करणार आहे. 3 दिवस तुम्हाला सुट्या. काही अडलं काही असेल तर बिंदास विचारायचं की सगळ्यांची टीईटी निघाली पाहिजे. कोणाला काही याच्यामध्ये विचारायचं असेल तर पटापट विचारून घ्या. काय काय घेतलं आपण आज? आज आपण घेतलं त्रिकोणी संख्या, त्यानंतर संख्या तयार एकूण संख्या किती तयार होतात, त्याच्यानंतर मूळ संख्या. हे तीनही टॉपिक रट्टा मारून करा बरं. मी तुम्हाला एक एक सांगेल. ते फुकटाचे मार्क नका घालू फक्त. आला का लक्षात? फुकटचे मार्क बाकी शिक्षकांना नोकरीवरून काढून टाकतील का मग सर? नोकरीवरून काढून नाही टाकत, टेन्शन नका घेऊ. खूप पळवाट आहेत. त्यांना 2 चान्स देतील. जास्तच जर आणखी झालं तर चान्स पण वाढवतील. मी डोका आपटून आपटून सांगत होतो यार यांना शिक्षकांना की फॉर्म भरा रे करा रे. आता जर समजा त्यानं 2च चान्स दिले तर कसं होईल? आताच तर घालवला ना, फुकट घेणं ना देणं. आणि काही एवढं अवघड नाही आहे ना, फक्त व्यवस्थित जर केलं तर निघून जातं ना, काही प्रॉब्लेम नाही आहे ना. 29 दोनदा झाले. ओके. ओके ओके 17 19 पाहिजे होतं इथं. होते ते कधी कधी थोडस माग पुढे, टेन्शन नाही घ्यायचं. कारण काय होतं की फ्लो मध्ये थोडस माग पुढे होतं. तेवढं ऍडजस्ट करून घेत जा यार तुम्ही. तुम्ही शिक्षक लोक आहे, तुम्हाला माहिती आहे की फ्लो मध्ये थोडस कधी कधी माग पुढे होतं. ओके. काही अडचणी असतील तर सांगा पटकन. नाही तर आपण आज इथे थांबून जाऊ.
मला वाटलं नाही एवढे लोक जॉईन होतील, पण बरेच जण जॉईन झाले. एनी डिफिकल्टी कोणाला काही असेल तर पटकन विचारा. आहे का? नाही. ओके, गुड नाईट. चालेल, सगळ्यांना शुभरात्री. तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. भरपूर फराळ खा, पण सोबतच अभ्यासही करा, जेणेकरून टीईटी निघाली पाहिजे. ओके, सगळ्यांना दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा. भेटू आपण आता गुरुवार नंतर. चालेल. ओके, हॅव अ नाईस डे, हॅव अ ग्रेट डे. उद्या नाही आहे आता, आता डायरेक्ट गुरुवार नंतर.